ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात लाच घेताना दोघांना पकडले. सेनगाव तालुक्यातील पुशेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची नोंदणी रद्द केली होती. त्यावर सुनावणीअंती संस्थेच्या बाजूने निकाल लागला असता त्या निकालाची प्रत देण्याकरिता 9,000ची लाच स्वीकारताना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील सेवकासह एका खाजगी व्यक्तीला ACBच्या पथकाने सोमवारी पकडले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: सेनगाव तालुक्यातील पुशेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची नोंदणी 8 मार्च 2022 रोजी धर्मदाय आयुक्त हिंगोली यांनी रद्द केली होती. त्यानंतर धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय हिंगोली येथे संस्थेच्या वतीने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन संस्थेच्या बाजूने निकाल लागला होता. त्या निकालाची प्रत संस्थेच्या अध्यक्षांना मिळाली नसल्याने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथून निकालाची प्रत मिळण्याकरिता रीतसर अर्ज केला होता. 12 मार्च रोजी संस्थेच्या अध्यक्षांच्या ओळखीचे असलेले सुनील प्रल्हादराव हटकर या खाजगी व्यक्तीने फोन करून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय येथील कुलभूषण रोठे यांनी तुमचं काम करून देण्यासाठी 10,000 रुपये लागतात असा निरोप दिल्याने संस्थेच्या अध्यक्षांनी 12 मार्च रोजी रोठे यांची प्रत्यक्ष भेट कार्यालयात जाऊन घेतली असता त्यांना तुमचे काम करून देण्यासाठी 10,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार अध्यक्षांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात 12 मार्चला तक्रार दिल्याचा पथकाने त्याची पडताळणी केली, ज्यामध्ये कुलभूषण रोठे यांनी संस्थेच्या निकालाची प्रत त्यांना देण्याचे आश्वासन देऊन 9,000च्या लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली. यावरून 17 मार्चला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय हिंगोली येथे ACBच्या पथकाने सापळा रचला असता कार्यालयातील सेवक कुलभूषण चंद्रकांत रोठे याने लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती सुनील प्रल्हादराव हटकर राहणार कमलानगर हिंगोली यांच्याकडे देण्यास सांगितले असता संस्थेच्या अध्यक्षाकडून 9,000ची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. यामध्ये पथकाने सेवक कुलभूषण रोठे यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रोख 25,140 रुपये तसेच 2 मोबाईल मिळून आले. तसेच खाजगी व्यक्ती सुनील हटकर यांच्याकडे 9,000 रुपये लाचेच्या रकमेव्यतिरिक्त रोख 2,100 रुपये आणि 1 मोबाईल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणात सेवक कुलभूषण रोठे व खाजगी व्यक्ती सुनील हटकर या दोघांवर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई ACBचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार, पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहपोलीस उपनिरीक्षक युनुस शेख, विजय शुक्ला, ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, तानाजी मुंडे, रवींद्र वर्णे, गोविंद शिंदे, योगिता अवचार, वाघ, शेख अकबर यांच्या पथकाने यशस्वी केली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.